जेपी गावित आणि जयंत पाटील यांच्यामध्ये एक बैठक सुरू असल्याचं कळतंय। जेपी गावितांकडून भास्कर भगरे यांना पाडण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि यानंतर ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। याविषयी बोलूया, किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। किरण, काय नेमकं हे प्रकरण आहे आणि आता जयंत पाटील जेपी गावित यांच्यामध्ये बैठक सुरू आहे? खरं म्हणजे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की जयंत पाटील त्या बैठकीमधून बाहेर पडलेले आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतो की जयंत पाटील गाडीमध्ये बसताय आणि पाटील साहेब बैठक पार पडली, काय बोलणं नेमकं झालंय? पाटील साहेब बैठक पार पडली आहे, काय बोलणं नेमकं झालंय? मला जरा गडबड आहे, ते बोलतील। चांगली बैठक झाली, सकारात्मक। आपण बघतो की जयंत पाटील त्यांना घाई आहे असं म्हणताय, मात्र अत्यंत महत्त्वाची ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील, शहराध्यक्ष असतील आणि जिल्ह्यातील जे पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी पोहोचले होते। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जेपी गावित यांच्याशी बैठक पार पडली आणि त्या बैठकीतून आता जयंत पाटील बाहेर पडलेले आहे। खरं म्हणजे जयंत पाटील यांच्यासोबत जेपी गावित यांची बैठक झालेली आहे, त्यांच्याशी बोलण्याचा आपण जेपी गावित यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। बैठक सुरू होती त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया। जेपी गावित या ठिकाणी आहेत। गावित साहेब, बैठक पार पडलेली आहेत, काय नेमकी चर्चा झाली? तुम्ही भास्कर भगरे यांना पाडण्याचा इशारा दिला होता। आमचा जो निर्णय झाला तो कायम आहे, याच्यामध्ये बदल नाही। आम्ही ही जागा लढवणार, म्हणजे आमच्या आपल्या पॉलिट ब्युरोने आम्हाला हिरवा कंदील दिलेला आहे, पक्षाच्या वतीने आम्ही लढवणार आहोत। त्यामुळे इथं माघार घेण्याचा काही सवाल नाही आहे। आम्हीच विनंती केली पाटील साहेबांना की महाराष्ट्रामध्ये एक तरी जागा कम्युनिस्टांना मिळाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही इथले जी जागा आहे ती आम्ही मागतोय। याच्यामध्ये दुसरं कुठलंही काही हे नाही आहे आणि आम्ही काही डावपेचाची भूमिका नाही किंवा कुठं काहीतरी वेळोवेळी बदलणारे हे नाही। एकदा निर्णय घेतला तो फायनल आहे। जयंत पाटील यांनी काय आपली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला का? काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं होतं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला 4 जागेंवरती निवडून आणण्याची जबाबदारी आमची। आता ते विधानसभेपर्यंत हे जे वातावरण आजचं आहे हे बदलणारच आहे। ह्या आघाड्या आणि युती त्यांचा प्रस्ताव फेटाळला, हा आम्ही फेटाळून लावलेला आहे। ते त्यांना उलट आम्ही विनंती केली की तुम्ही विचार करा नीट, पवार साहेबांना समजावून सांगा ही जागा आम्ही लढवणार आहोत। मोदीचा पराभव करायचा असेल तर तुम्ही माघार घेऊन टाकली पाहिजे। आणि तुम्ही तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता असं त्यांना तुम्ही सांगितलं? नाही नाही, असं नाही सांगितलं। आम्ही आमच्या कम्युनिस्ट पक्षाचं जे विळा हातोडीचं चिन्ह आहे त्याच्यावरती लढवणार आहोत। त्या चिन्हाचा काही इथं विषय नव्हता। पक्षाने उमेदवारी नाही दिली तर अपक्ष लढणारच? नाही, पक्षाने दिलेली आहे। आता काल जे डिक्लेअर झालं पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळं आता त्याच्यामध्ये बदल नाही। जर त्याच्यामध्ये यांनी काही दबाव टाकला किंवा काही अजून आपसामध्ये वाटाघाटी केल्या तर तो तेव्हाचा प्रश्न निर्माण होईल, पण मला वाटत नाही। कम्युनिस्ट पक्ष एकदा निर्णय घेतो तो शेवटपर्यंत ठाम राहतोय। एकूणच आपण बघतो की जेपी गावित यांची ही प्रतिक्रिया होती आणि एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी जयंत पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। जेपी गावित यांची नाराजी दूर होऊ शकलेली नाहीये आणि जेपी गावित निवडणूक लढण्यावर देखील ठाम असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये दिंडोरी लोकसभेमध्ये या निमित्तानं बंडखोरी होणार हे जवळपास निश्चित झालंय। यामिनी, अगदी धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटसाठी।